अमरावतीच्या मॉडेल रेल्वे स्थानकावरून अयोध्या आस्था विशेष ट्रेन रवाना झाली। यावेळी ज्येष्ठ भाजप नेते डॉक्टर अनिल बोंडे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने निरोप देण्यासाठी उपस्थित होते। यावेळी रेल्वे स्थानक परिसर रामाच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता। राज्यसभेचे खासदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अनिल बोंडे यांच्यासह विविध मान्यवरांच्या गाडीला भगवा झेंडा दाखवत अयोध्येकडे रवाना करण्यात आलं। अयोध्येकडे जाणाऱ्या आस्था स्पेशल ट्रेनने बुधवारी हजारो रामभक्त रवाना झाले। पहाटे 5 वाजता आस्था स्पेशल ट्रेन अमरावती मॉडेल रेल्वे स्थानकावरून रवाना झाली। यासाठी मंगळवारी सर्व रामभक्त रेल्वे स्थानकावर रात्री 9 वाजता हजर होते। त्या ठिकाणी 10 वाजता अयोध्येला जाणाऱ्या रामभक्तांना ओळखपत्र वितरित करण्यात आलं आणि त्यानंतर जेवणाची व्यवस्था देखील करण्यात आली होती। हा संपूर्ण कार्यक्रम आटोपल्यानंतर 7 फेब्रुवारीला पहाटे 5 वाजता आस्था स्पेशल ट्रेन अयोध्येकडे रवाना झाली। या कार्यक्रमाला राज्यसभेचे खासदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अनिल बोंडे स्वतः उपस्थित होते। प्रभू श्रीरामचंद्राच्या मूर्तीची प्रतिष्ठापना माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी 22 जानेवारीला केली आणि आज प्रधानमंत्री श्री नरेंद्रजी मोदी यांच्या आणि जे.पी. नड्डाजी राष्ट्रीय अध्यक्ष, देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री आणि चंद्रशेखरजी बावनकुळे आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष यांच्या सहकार्याने त्यांच्या मदतीने आज ही भारतीय जनता पार्टी अमरावती जिल्ह्याद्वारे ही ट्रेन रामभक्तांची ट्रेन अयोध्येला जाते, आस्था स्पेशल। हे सर्वजण भाग्यवान आहे की रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर अमरावतीमधून पहिल्यांदा त्यांना दर्शनाचा लाभ मिळतो आहे आणि या सर्व रामभक्तांना शुभेच्छा देण्याकरता काल रात्री 9 वाजतापासून सुंदरकांड, रामनामाचा जप, भजनं, संपूर्ण वातावरण रेल्वे स्टेशनचं राममय झालं आणि ते आज जातील, 9 तारखेला दर्शन घेतील आणि 10 तारखेला अमरावतीला येतील, तेव्हाही त्यांचं स्वागत।